नमस्कार मित्रांनो, तर बघा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आखाडीच्या पण. तर आखाडी आमच्याकडे आखाडी म्हणल्या जाते गुरुपौर्णिमेला आणि गुरुपौर्णिमा पण म्हटल्या जाते. तर बघा गुरुपौर्णिमा आज आहे, तर आम्हाला माऊलीला पण नैवेद्य द्यावा लागतो. तर नैवेद्यासाठी आपण काय काय बनवणार आहोत तर नक्की पहा व्हिडिओ. फराळाचं काय काय बनवणार आता घरी, कुरड्या चकल्या म्हणजे जे काही असेल XYZ ते आता तर आम्ही बनवणार आहोत. तर चला तुम्हाला पण दाखवते. अर्धा झालेला आहे, अर्धा करायचा आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते मी. बघा, आणि पाऊस पण खूप झालेला आहे आज. तर हे बघा डाळ आहे, डाळ टाकली आहे वडे बनवायसाठी, डाळीचे वडे बनवायला. आणि हे गोबी चिरून घेतली आहे भाजी बनवायसाठी. आणि चुलीवरती वरण बनवायला डाळ टाकलेली आहे. तर बघा गाईज, आता सगळे कामं उरकून घेतले आणि फराळ वगैरे सगळं बनवून झाला. 4:30 वाजून गेले. दिवसभर तेच काम करत आहे. आणि हा बघा बारीक बारीक पाऊस पण येऊन राहिला आहे. आता जायच्याच टायमाला. आणि फराळाचा नंतर तुम्हाला दाखवते काय बनवलं. आणि आता नैवेद्य न्यायचा आहे माऊलीला. तर तुम्हाला पण दाखवते नैवेद्य कसा नेत आहे मी आणि कशा पद्धतीने. तर दाखव गई होती. तर बघा हा नैवेद्य केलेला आहे. आणि हे बघा मोवाचे पानं आहेत. या मोवाच्या पानामध्ये नैवेद्य नेतात. तर पहिले नैवेद्य मांडून घेतला आणि बघा कुरवडे, पापड आणि वडे आणि वरण आणि भात टाकून घेतला आहे. माचीस, अगरबत्ती, दिवा आणि हळद कुंकू आणि थोडे तांदूळ. आणि हा पाणी पण घेतला आहे माऊलीला. तर असा आहे बघा नैवेद्य न्यायचा. असं नाही, असं दाखव. आता नैवेद्य घेऊन जातो आम्ही. पण बारीक बारीक पण पाऊस येत आहे. कसं करायचं आम्ही पावसात जाऊ. तर बघा असं झाकून घेतलंय नैवेद्यावर. आता चला जाऊ. दार लावून घे, दरवाजा लाव ना. बस बस, होते होते होते. चल. तर बघा आता चाललो आपण देवाकडे. तर तिथे गेल्यावर व्हिडिओ घेते नाही घेत, कारण की गावाकडच्या बाया थोड्या वेगळ्या म्हणजे वेगळ्या यायच्या आहेत. बघा व्हिडिओ घेत आहे, असं करते तसं करते म्हणून. तरी पण तसा मौका भेटला तर नक्कीच व्हिडिओ काढेन. तर चला. बघा गाईच, हा चिखल बघा. येथून जायचं आहे पावसामुळे. युती चांगली आहे. कुठून? तिथून गड्डा आहे. गड्डा पडशील पडशील. ये ये ये, चल 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 चल. हे बघा तोड्याच्या पारीवरती माऊली आहे आणि तळा पण आहे. तर बघा माझी पूजा झालेली आहे आणि बायका पण पूजा करून राहिलेल्या आहेत. बघा इकडे थोडी लांब येऊन व्हिडिओ शूटिंग करत आहे मी. व्हिडिओ काही घेतला नाही कारण की बायका खूप होत्या, त्याच्यामुळं व्हिडिओ काही घेतला नाही.
तर असू द्या, पाऊस खूप लागलेला आहे. चल ग बाई लवकर लवकर चल. तर बघा मित्रांनो, आता माऊलीकडे जाऊन उपार वगैरे देऊन आलेला आहे. आणि आता खूप पाऊस पण येऊन राहिला आहे आणि तुम्हाला थोडा अंधार पण दिसत असेल. हा रोजचाच अंधार आहे, कारण की लाईट काय म्हणतात त्याला, कमी पॉवरचा आहे, त्याच्यामुळे थोडा अंधारच दिसतो. आणि बघा आज बनवला आहे चकल्या आणि शेव. आणि हे बघा हे बनवले डाळीचे वडे, एकदम कडक आहेत. हे बघा एकदम कडक. आणि हे बघा पापड बनवले आहेत, तांदळाचे पापड आहेत आणि साबुदाण्याचे पापड, गव्हाच्या कुरोड्या आणि ह्या तांदळाच्या कुरोड्या आहेत. आणि ह्या पण गव्हाच्याच कुरोड्या आहेत. तर कसा वाटला फराळ तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा वड्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की ट्राय करेन. तर बघा गाईज, माझा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.